मित्रांनो नमस्कार. बुधवारी सकाळी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी फार मोठी दुःखद घटना घडली. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद अपघाती निधन झालं. खरं तर विमान अपघातमध्ये दादांची अशी अकाली एक्झिट घेणं हे खरंच म्हणजे कोणाच्याही मनाला ही बातमी जेव्हा समोर बघितली असेल तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. कारण दादा असं अचानक निघून जाणं दादांचं, ही फार मोठी घटना आपल्या राज्याच्या दृष्टीने घडलेली आहे. मित्रांनो, दादांचा जे काम करण्याची जी हातोटी होती, ज्या पद्धतीचं काम दादा करत होते, दादांचा सगळ्यात भावलेला गुण म्हणजे दादा अगदी पहाटे लवकर उठून सकाळी 6 वाजता कामाला लागायचे आणि सकाळी 6 वाजता कामाला लागून दिवसभर मग अनेक प्रकारच्या सभा असतील किंवा अनेक प्रकारचे त्यांचे जे काही दौरे असतील, त्या सगळ्या दौऱ्यांमध्ये दादा अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कायम कामात असायचे. आणि निश्चितपणे आपण एक कर्तबगार, कृतिशील नेता दादांच्या रूपानं गमावलेला आहे. मित्रांनो, अनेक इंटरव्ह्यूजमध्ये आपण बघितलं, अजितदादांचं एक स्वतःची जी त्यांची बोलण्याची ढब होती, अनेक प्रचार सभांमध्ये म्हणा किंवा इंटरव्ह्यूजमध्ये म्हणा, दादा अगदी स्पष्टपणे आपली भूमिका रोखठोक मांडायचे आणि त्याच्यासाठीच दादांचा स्वभाव फार त्यासाठीच ते ओळखले जायचे जास्त करून. अलीकडे मी आत्ता एक इंटरव्ह्यू बघितलेला होता महानगरपालिकांच्या प्रचाराच्या निमित्तानं. दादांनी सकाळी 6:30 वाजता इंटरव्ह्यू दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे सकाळी 6:30 वाजता इंटरव्ह्यू देणं, मला नाही वाटत की कोणीही नेता आज 6:30-7च्या दरम्यान एखाद्या पत्रकाराला इंटरव्ह्यू देईल. मग इतकं वेळेच्या बाबतीमध्ये तत्परता असणारं नेतृत्व म्हणजे दादांचं होतं. चाकणमध्ये ट्रॅफिकचा इश्यू होता. दादा पहाटे 5:30 वाजता तिकडे गेले आणि तो जो ट्रॅफिकचा इश्यू होतो तो कशामुळे होतो, काय होतो, त्याने त्या संदर्भातल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना विचारलं आणि दादा एवढ्या सकाळी येतील असं कोणालाही वाटत नव्हतं. त्या लोकांची इतकी धावपळ उडाली, अधिकारी लोकांची. आणि दादांनी त्यांना डायरेक्टली ग्राउंड लेवलला येऊन त्या ठिकाणी काम करण्यास सांगितलं. आणि अधिकारी व जो एक म्हणतात ना आपण, जो प्रशासनावर जो वचक होता दादांचा, तो अत्यंत जबरदस्त होता. आणि दुर्दैवानं आज दादा आपल्यातून निघून गेले. परवा दिवशीची एक इंटरव्ह्यू मी ऐकलेला आहे. ते भिगवणचे होते, पोलीस निरीक्षक. आणि साधारण म्हणजे एखादी व्यक्तीला आपल्या आयुष्यात आल्यानंतर किती स्थान द्यायचं, हे दादांचं जे एक तत्त्व होतं, ते तुम्ही सहज बघा. म्हणजे मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता दादांचे सगळे कार्यक्रम हे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना ज्या प्रकारच्या अपॉइंटमेंट ज्यांनी घेतल्या, दादा तर त्यांना सगळ्यांना भेटतच होते, सहजपणे उपलब्ध होत होते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की हे पोलीस निरीक्षक होते आणि त्यांच्या एक शॉप होता त्यांचा आणि त्याचं एक उद्घाटन त्यांना करायचं होतं. परंतु त्यांची दादांकडून त्यांनी अपॉइंटमेंट वगैरे काही घेतलेली नव्हती. आणि त्यांचे जे पी-ए होते दादांचे, त्यांनी विचारलं की माझं असं काम आहे, दादा उद्घाटनाला येतील का? तर त्या पी-एनी त्यांना सांगितलं की दादा येणं शक्य नाही, कारण दादांचा दिवसभराचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि ठरलेल्या कार्यक्रमामुळे दादा येणं शक्य नाही. तर तुम्ही एक रीतसर अर्ज करून द्या, मी बघतो काय करायचं ते. तर हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतानाच नेमकं दादांनी ते बघितलं आणि अजितदादांनी त्या पोलीस निरीक्षकांना विचारलं की ठीक आहे, तुमचं काय काम आहे? तर त्यांनी सांगितलं की दादा, आम्ही एक शॉप खोललेला आहे घरी आणि त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं आणि आपले पाय तिथे लागावे अशी माझी अपेक्षा आहे.
तर दादांनी पी-एला बोलावून घेतलं आणि पी-एला सांगितलं, की आपले आज दिवसभरातले कुठले-कुठले कार्यक्रम आहे. त्याने सांगितलं, की दादा आपल्याला बारामती अर्बन बँकेचं उद्घाटन करायचं आहे किंवा अनेक जे काही त्यांचे काही दिवसभराचे प्रोग्राम असतील ते सांगितले. आणि दादांनी सांगितलं, की ठीक आहे. मग त्यांचा जो ताफा होता तो दादांच्या बोलीभाषेमध्ये तुम्ही पुढे चला रे सगळे. आणि ते पुढे गेल्यानंतर दादांनी या पोलीस निरीक्षकांना सांगितलं, की तुम्ही बसा माझ्या गाडीमध्ये. आणि गाडीत बसल्यानंतर दादा थेट भिगवणला गेले. भिगवणला जाता-जाता त्या पोलीस निरीक्षकांच्या लक्षात आलं, की आपल्याकडे दुकानची चावी नाही. दुसरी गोष्ट त्यांच्या मिसेसचा त्यांचा फोन लागत नव्हता. आणि त्या सगळ्या परिस्थितीत ते गडबडले, कारण इतकी मोठी व्यक्ती येते आणि आपण त्यांची वेळ घेतली आहे आणि आता ते उद्घाटन करायला येतायत. मग दादांनी नेमकं त्यांची अडचण ओळखली आणि दादांनी विचारले, की "काय प्रॉब्लेम आहे?" तर त्यांनी सांगितलं, की "दादा मिसेस फोन उचलत नाहीये, चावी नेमकं माझ्याकडे नाहीये." तर दादांनी सांगितलं, "1 तास मी तिकडे थांबतो, काळजी करू नका. तुमच्या दुकानचं उद्घाटन करूनच मी जाईल." तेथे गेल्यानंतर मग म्हणजे अगदीच आता अगदी सहजपणे होतं त्या सगळ्या गोष्टी, असं काही नियोजन नव्हतं. आणि मग ते रिबन त्याने कापले आणि मग दादांनी त्यांना सांगितलं, की "हा माल वगैरे तुम्ही कुठून घेणार, काय घेणार?" आणि त्या संदर्भातल्या त्या जे शालेय व्यवस्थापनचे जे होते लोकं तिकडे, तर त्यांना फोन केला त्यांनी आणि सांगितलं, की "यांच्याकडूनच हे सगळं घ्या. आपला छोट्यातला छोटा व्यावसायिक हा मोठा झाला पाहिजे." म्हणजे किती दायित्व होतं या माणसाचं. आणि सगळ्यात मेन असं होतं, की त्यांनी सांगितलं, की "मला वाटत नव्हतं दादा येतील, पण एवढा वेळ दादांनी माझ्यासाठी दिला." आणि खरंच अजितदादा आणि कालपासून आपण ते इंटरव्ह्यूज बघतोय त्यांच्याकडे असणारे कामगार वगैरे, ते ड्रायव्हर जे सांगतात, की अगदी जेवण करताना कोणताही पदार्थ असेल किंवा काही असेल, दादा आम्हाला बरोबर घेऊन दादा जेवायचे, इतका जीव दादांनी लावला आणि अक्षरशः हा महाराष्ट्र हळहळलेला आहे. मित्रांनो, राजकारणाच्या ठिकाणी समाजकारण असतं, अर्थकारण असतं, सगळ्याच गोष्टी असतात. परंतु व्यक्ती म्हणून अजितदादांकडून खरंच शिकण्यासारख्या काही गोष्टी होत्या. वेळेचं काटेकोरपणे पालन करणं म्हणा, कामाची शिस्त म्हणा, एखाद्या कामाचा फॉलोअप घेणं, हे आणि अगदी सहज म्हणजे फोन करून, हे खरंच दादांकडून शिकण्यासारखं होतं. अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कधीही म्हणजे अनाकलनीय घडली. जसं आपले मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटले, की हे सगळंच काही अनाकलनीय होतं आणि आज ही दुःखद घटना घडली. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.